रेल्वे मंत्रालयाकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसंदर्भात रेल्वेच्या देशभरातील स्टेशन मास्टरांचा पॉवर डे निमित्त देशभरातील 68 रेल्वेच्या विभागीय कार्यालयावर निदर्शने करण्यात आली आहेत। या आंदोलनात रेल्वेचे सर्व विभागातील स्टेशन मास्टर सहभागी झाले। दरम्यान पुण्यातील विभागीय कार्यालयासमोर स्टेशन मास्टरांचे धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशनच्या वतीने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। ट्रेन ऑपरेशनमध्ये सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी स्टेशन मास्टर कॅडरमध्ये रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात। दुहेरी मार्गावरील सर्व स्थानकात अतिरिक्त स्टेशन मास्टरांची नियुक्ती करण्यात यावी। आंतरविभागीय विनंती बदली प्रक्रियेत पारदर्शकता असावी। लोणावळा ते दौंड विभागात 6 तासाच्या रोस्टरसाठी जॉब ॲनालिसिस करणे आवश्यक आहे। प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे विभागातील सर्व मोठ्या स्थानकांवर सुपरवायझर स्टेशन मास्टरची नियुक्ती करण्यात यावी। स्टेशन मास्टरांच्या बदल्या करताना त्यांचे कौटुंबिक जीवन विस्कळीत होणार नाही याची काळजी घेण्यात यावी। सर्व स्थानकावर आरओ वॉटर प्युरिफायरची तरतूद करावी। सर्व स्थानकात विश्रांती कक्ष सुविधाची तरतूद करावी। महिला स्टेशन मास्टरसाठी चेंजिंग रूमची उभारणी करण्यात यावी। यासह विविध मागण्यांसाठी देशभरातील 68 विभागीय कार्यालयांवर हे धरणे आंदोलन करण्यात आले। आंदोलनात ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशनचे प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे, जनरल सेक्रेटरी DS अरोरा, झोनल सचिव अजय सिन्हा, पुणे विभागीय अध्यक्ष कृष्ण मुरारी, सचिव पुरुषोत्तम सिंह, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी अमित कुमार, स्टेशन मास्टर प्रल्हाद कुमार, दिनेश कांबळे यांच्यासह स्टेशन मास्टर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आज ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशनचे सर्व स्टेशन मास्टर संपूर्ण देशभरात 17 झोन 68 डिव्हिजनमध्ये आपल्या आपल्या मागण्यांना घेऊन सर्व डिव्हिजनल ऑफिसमध्ये उतरलेले आहेत, धरणा करतायत आणि जोरदार घोषणा देत आपल्या मागण्या मांडतायत। कारण असं आहे की गेले कित्येक दिवस संपूर्ण रेल प्रशासन त्यांच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष करतंय। ज्या प्रकारात रेल्वेची आत्ताची अवस्था आहे, खूप मोठ्या प्रमाणात वॅकन्सी आहेत आणि स्टेशन मास्टर अनेक ठिकाणी स्ट्रेसमध्ये काम करतोय। साध्या सोप्या एक 5-6 मागण्या घेऊन स्टेशन मास्टर सगळ्या डिव्हिजनल ऑफिसच्या समोर उतरलेले आहेत। त्यातली पहिली मागणी अशी आहे की ग्रेड पे 5400 ही MSCB तर्फे दिलं गेलं, 7व्या पे कमिशन नंतर दिलं गेलं, पण हे 2018 पासून लागू केलं। जर पे कमिशन 2016 पासून लागू आहे तर MSCB 2018 पासून का, या मागणीसाठी धरणा केला। नाईट ड्युटी अलाउन्स ग्रेड पे 4600च्या वरती जे आहेत त्यांची बंद केली गेली। अनेक सिनियर स्टेशन मास्टर जे रिटायरमेंटला आलेत ते नाईट ड्युटी करतात पण त्यांना नाईट ड्युटी अलाउन्स मिळत नाही। जर तुम्ही नाईट ड्युटी करायला लावताय तर नाईट ड्युटी अलाउन्स पण द्या, या मागणीसाठी आंदोलन केलं। आम्ही सांगितलं आम्हाला स्ट्रेस आणि सेफ्टी अलाउन्स द्या जो लोकांना देता। अनेक कॅडरला वेगवेगळे अनाउन्स दिले जातात, स्टेशन मास्टर मात्र 24 तास स्टेशनवरती काम करत असतो, त्याला कुठल्याही प्रकारचा अलाउन्स दिला जात नाही। तर तुम्ही त्यांना स्ट्रेस आणि सेफ्टी अलाउन्स ताबडतोब चालू करा म्हणून आंदोलन केलं गेलं। बरोबरीने सर्वांसाठी ओल्ड पेन्शन स्कीम ताबडतोब लागू केली पाहिजे, यासाठी आंदोलन केलं। न्यू पेन्शन स्कीम मध्ये पेन्शनच मिळत नाही, मिळाली तर खूप कमी मिळती। आलेल्या नवतरुणांचे हाल होऊ नयेत म्हणून ओल्ड पेन्शन स्कीम चालू करावी, यासाठी आंदोलन आहे। अशा अनेक मागण्यांना घेऊन डिव्हिजन स्तरावरती, झोन स्तरावरती आणि सेंट्रल स्तरावरती आज सगळे स्टेशन मास्टर एकत्र झालेले आहेत। ही मागणी मान्य करस्तोवर ते प्रशासनाला आगामी काळात बिलकुल आंदोलनांनी घेरून टाकणार आहेत।